आपण पाहिलं थोड्या वेळ आधी देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी रवाना झाले। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बारामती विमानतळावरून रवाना झाल्याचं समजतंय। थोड्याच वेळात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी ते पोहोचतील। सुपुत्र पार्थ पवारसह अजित पवार रवाना झाल्याचं समजतंय। नागपूरसाठी आता नेते मंडळी मुंबईतून निघू लागलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी गिरीश महाजन नागपुरात पोहोचले, त्यांनी माहिती दिली। त्यानंतर आता काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस सुद्धा रवाना झालेले आहेत। आता अजित पवार रवाना झाल्याचं समजतंय। बारामती विमानतळावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरसाठी रवाना झालेले आहेत। नागपूर येथे दुपारी 3 वाजता शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे, त्यासाठी अजित पवार रवाना झालेले आहेत आणि सोबत पार्थ पवारही आहेत। आता अजित पवार काही वेळातच नागपूर येथे पोहोचतील। त्यानंतर राष्ट्रवादीचे देखील कोणते आमदार मंत्रिपदासाठी आहेत, शपथ घेतील मंत्रिपदाची, त्याची देखील यादी हाती लागलेली आहे। त्यामुळे आता यावर शिक्कामोर्तब होईल। अजित पवार त्यांच्याशी सर्वांशी चर्चा करतील। नागपुरात त्यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे। देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळापूर्वी नागपूरसाठी रवाना झालेले आहेत। त्यानंतर बारामतीहून अजित पवार नागपूरसाठी रवाना झालेले आहेत। नागपूरच्या राजभवन येथे शपथविधीसाठी तयारी करण्यात आलेली आहे। नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे सोमवारपासून, त्यासाठी सर्व आमदार नागपुरात पोहोचलेले आहेत। आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील नागपूरसाठी रवाना झाल्याचं समजतंय। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे नागपूरसाठी रवाना झाले।